तर आपण आहे ना, आज आपलं शेवटचं लेक्चर आहे आणि आज आपण रिअल लाईफ मॅथमॅटिक्स बद्दल शिकणार. आता आपण 2-3 टॉपिक शिकलो की जसं की काय काय शिकलो आपण, डाटा हँडलिंग शिकलो. त्यानंतर आपण काय शिकलो आपण काल आपण काय शिकलो, कालचा होमवर्क कोणी केला? काल काय होमवर्क दिला होता तुम्हाला? हा, आपण सिरीज शिकलो, नंबर सेन्स शिकलो आपण, बरोबर आहे काल. म्हणजे आपण वेगवेगळ्या टाईपचे नंबर्स, नॅचरल नंबर्स आहे ना, त्यानंतर होल नंबर्स, त्यानंतर आपण इंटिजर्स, रॅशनल नंबर्स, त्यानंतर सिरीज पण शिकलो. ठीक आहे. आता आपण रिअल लाईफ मॅथ्स आपण शिकणार आहोत. आपला जो टॉपिक आहे आजचा तो आहे रिअल लाईफ मॅथमॅटिक्स. रिअल लाईफ मॅथमॅटिक्स म्हणजे काय, तर आपण आपल्या नेहमीच्या आयुष्यामध्ये रिअल लाईफ मध्ये आपण मॅथमॅटिक्सचा यूज कसा कसा करू शकतो. ठीक आहे. तर रिअल लाईफ मॅथमॅटिक्स म्हणजे काय, तर आपण नेहमीच्या आयुष्यामध्ये म्हणजे जसे शॉपिंग करताना किंवा आपण काही वस्तू खरेदी करायला गेलो किंवा काही आपण एखादा व्यवहार करायचा आहे ना, तर तिथे आपण कुठे कुठे आपण मॅथमॅटिक्स, बघा आपण नेहमी पण हिशोब जो असतो आपला तो पण मॅथमॅटिक्सच असतो. आज समजा तुम्ही दुकानात गेले तर तुम्हाला असतं की या वस्तूवर 50%, 20% काय आहे, डिस्काउंट आहे की नाही. तर आपल्याला लगेच कॅल्क्युलेट आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे तसं जर डिस्काउंट आहे तर मग माझी जर प्राइस जेवढी आहे तर मला ही वस्तू कितीला मिळेल हे पटकन आपल्याला काय करता आलं पाहिजे, तिथे कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. तर पटकन कॅल्क्युलेशन करण्यासाठी काय करायचं असतं, आता आपल्याला जे डिस्काउंट असतं ते कसं असतं, 100 वर असतं, पर्सेंटेज मध्ये दिलेलं असतं है ना. तर 100 वर जर असेल तर आपल्याला समजा 100 रुपयाची वस्तू आहे, समजा 10% डिस्काउंट आहे, तर 10% बघा आपलं रिअल लाईफ मॅथमॅटिक्स मध्ये, रिअल लाईफ मॅथ्स म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये डिस्काउंट आहे, प्रॉफिट अँड लॉस आहे, बरोबर. प्रॉफिट अँड लॉस म्हणजे आपण आपण व्यापार बिझनेस करतो, एखादी गोष्ट आपण खरेदी करून आणतो आणि ती विकतो, तर मग ती खरेदी करून आणली कितीला आणि ती विकली कितीला, त्याच्यावरून आपला प्रॉफिट झालाय की लॉस झालाय हे सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. तर तिथे पण मॅथमॅटिक्स आहेच की, ते आपलं रिअल लाईफ मॅथमॅटिक्स आहे. त्यानंतर आपण वेगवेगळे इन्कम टॅक्सेस भरतो आपण, मग ते किती आपण भरतो त्याचा पण हिशोब आपल्याला कळला पाहिजे. आपण जीएसटी भरतो है ना, तर कोणत्या वस्तूवर किती जीएसटी आहे, मग तो कसा कॅल्क्युलेट केला जातो, हे आपलं सगळं रिअल लाईफ मॅथमॅटिक्स मध्ये आपण इन्क्लूड करता येतं आपल्याला. हे काही टॉपिक्स आहेत ते कळलं. तर पहिल्यांदा आपण एक पीपीटी बघू. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. रिअल लाईफ मॅथमॅटिक्स. तर मॅथमॅटिक्स जे आहे ते फक्त टेक्स्टबुक पुरतं मर्यादित नसतं. आपण एखाद्या ठिकाणी गेलो किंवा एखादा आपण काही डील करतो एखाद्या गोष्टीची, तर तिथे आपण डिस्काउंट, प्रॉफिट अँड लॉस, इन्कम टॅक्स, जीएसटी अशा रिअल लाईफ गोष्टी आपल्याला दिसतात. जसं आपण एखाद्या शॉपिंग मॉल मध्ये गेलो, डीमार्ट मध्ये वगैरे आपण जातो है ना, तर तिथे डिस्काउंट वगैरे असतात, पटकन आपल्याला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. ठीक आहे. तर आता पहिल्यांदा आपण डिस्काउंट बद्दल बघणार आहोत. तर व्हॉट इज अ डिस्काउंट. तर डिस्काउंट म्हणजे काय, तर ती एखाद्या वस्तूची जी किंमत असते, जी त्याच्यावर छापील असते, ज्याच्यावरती प्रिंटेड प्राइस असते किंवा मार्क प्राइस असते है ना, तर त्या प्राइसला आपल्याला ती वस्तू मिळत नाही. तर काय होते, काही रक्कम त्याच्यातून आपल्याला कमी केली जाते, रेड्यूस केली जाते, आणि मग ती रक्कम जी असते ती डिस्काउंट असते आपल्याला मिळालेला, आणि उरलेली ती कमी झालेली रक्कम मायनस करतात. म्हणजे आता समजा आपल्याला त्यांनी सांगितलं की 200 रुपयाची वस्तू आहे, तर आपण बोलतो की जरा कमी करा, तर ते पर्सेंटेज वाईज काही ठिकाणी फिक्स डिस्काउंट असतं, काही ठिकाणी आपण असंच बोलून असं बोलतात ना, बार्गेनिंग करून कमी करतो, म्हणजे थोडे कमी करा, 50 रुपये कमी करा असं. तर ते पण एक प्रकारचं डिस्काउंट आहे. तर काही मोठ्या मोठ्या दुकानांमध्ये गेला तर ते ठरलेलं असतं त्यांचं
की 10% डिस्काउंट किंवा 20% डिस्काउंट, मग ते तेवढंच देणार आपल्याला. बाकी आपण जर आणखी कमी करायला गेलो, डिस्काउंट मागितलं तर ते नाही देत. ठीक आहे. तर डिस्काउंट म्हणजे थोडक्यात काय की डिस्काउंट इज द अमाऊंट रेड्यूस फ्रॉम ओरिजिनल प्राइस ऑफ अ प्रोडक्ट. म्हणजे जी ओरिजिनल प्राइस असते त्याच्यातून काही अमाऊंट रेड्यूस केली जाते, म्हणजे कमी केली जाते, है ना. तर असे डिस्काउंट आपल्याला काही फेस्टिवल्स किंवा सेल्सच्या वेळेला आपल्याला किंवा क्लिअरन्स त्यांचे सेल असतात, मालच होतो त्यांना क्लिअर करायचं असतं. काय झालं? तर मार्क प्राइस असते, डिस्काउंट असतं, सेलिंग प्राइस असते. मार्क प्राइस म्हणजे काय, तर ती ओरिजिनल प्राइस जी प्रिंटेड असते, त्या टॅग असतो त्याच्यावर एखाद्या वस्तू प्रिंटेड प्राइस असते किंवा मार्क प्राइस असते, त्या प्रोडक्ट वर टिक केलेली प्राइस, त्या मार्क प्राइस असं म्हणतो. ठीक आहे. आणि डिस्काउंट म्हणजे अमाऊंट रेज मार्क प्राइस. मार्क प्राइस कमी डिस्काउंट. आणि सेम म्हणजे Ma'am, सेम प्राइस म्हणजे your voice is breaking actually. You can turn off your camera, please. Can you? अगर आप अपना कैमरा ऑफ कर दे तो हो सकता है थोड़ा अच्छा आवाज आए, मगर आवाज कम मतलब कट रही है आपकी आवाज. हाँ, अभी आप बात करिए तो देखते हैं. हा आवाज येतोय आता? हो, आता आवाज येत आहे. कंटिन्यू मॅम. एक मिनिट. कुठला बटन दाखवता? येतोय आवाज? तर डिस्काउंट म्हणजे जी रेड्यूस प्राइस असते ती. तर आपण पीपीटी जी आहे, सेलिंग प्राइस म्हणजे जी फायनल प्राइस आपल्याला दिलेली, आपल्याला द्यावी लागते, म्हणजे ज्या प्राइसला आपण ते बाय करतो, खरेदी करतो. तर डिस्काउंटचे हे काही फॉर्म्युलाज आहेत, ते आपल्याला दिलेले आहेत. ठीक आहे. तर डिस्काउंट जर आपल्याला काढायचे तर डिस्काउंट म्हणजे काय असतं, तर मार्क प्राइस किंवा प्रिंटेड प्राइस मायनस, आता मार्क प्राइस मोठी असणार की सेलिंग प्राइस मोठी असणार? आता एखादी वस्तू मला एखादी वस्तू जर मला 200 रुपयाची आहे आणि त्यांनी 130 रुपीजला मला दिली, तर याचा अर्थ मला त्यांनी किती रुपये डिस्काउंट दिले? 200 रुपीज त्याची प्रिंटेड प्राइस होती आणि मला सेलिंग प्राइस म्हणजे ती जी वस्तू आहे ती मला समजा 130 ला मिळते, याचा अर्थ मला त्यांनी किती डिस्काउंट दिले? बाय सेलिंग प्राइस 170 आहे, तर मला किंवा 130 ला आपल्याला आपण ती बाय केली, तर मला डिस्काउंट किती मिळालं? तर डिस्काउंट जर मला मिळालं, आपल्याला फाइंड आउट करायचंय, तर डिस्काउंट जर फाइंड आउट करायचं तर मार्क प्राइस मधून सेलिंग प्राइस मायनस करायची, तर तुम्हाला डिस्काउंट. ठीक आहे. आता मला समजा काढायचं असेल की डिस्काउंट पर्सेंटेज काढायचे असते, है ना. तर डिस्काउंट पर्सेंटेज काढायचे आहे, तर डिस्काउंटचे पर्सेंटेज हे नेहमी मार्क प्राइस वर असतं. मार्क प्राइस वरती खाली असते, वरती डिस्काउंट असतं. म्हणजे मला किती पर्सेंटेज डिस्काउंट मिळालं हे जर फाइंड आउट करायचं, तर हा फॉर्म्युला आहे डिस्काउंट पर्सेंटचा. डिस्काउंट अपॉन मार्क प्राइस इंटू 100, है ना. तर या फॉर्म्युलाने मी डिस्काउंट फाइंड आउट करू शकते. डिस्काउंट मला किती मिळालं इथे? 200 मायनस 130, म्हणजे मला 70 रुपीज डिस्काउंट मिळाले. 70 डिस्काउंट आहे,
इंटू 100. 0 0 0 0 जातात, 2 1 जा आणि इथे 35. म्हणजे मला जे डिस्काउंट मिळालं ते 35% मिळालेलं आहे. अशा प्रकारे आपण डिस्काउंट पर्सेंटेज काढू शकतो. डिस्काउंट पर्सेंटेज काढायचे आहेत तर मार्क प्राइस वर काढायचं, सेलिंग प्राइस नाही. नेहमी डिस्काउंट पर्सेंटेज हे मार्क प्राइस वर आपण कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे, बघा हे डिस्काउंटचा फॉर्म्युला एमपी मायनस एसपी म्हणजे मार्क प्राइस मायनस सेलिंग प्राइस. खाली फॉर्म्युलाज आहेत बघा. डिस्काउंट पर्सेंटेज पाहिजे तर डिस्काउंट डिवायडेड बाय एमपी म्हणजे मार्क प्राइस इंटू 100. आणि सेलिंग प्राइस जर तुम्हाला पाहिजे म्हणजे तुम्हाला समजा मार्क प्राइस दिली आणि डिस्काउंट पर्सेंटेज दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला समजा असं आहे की असं गणित दिलं समजा तुम्हाला मार्क प्राइस दिले आणि डिस्काउंट पर्सेंटेज समजा दिलेले आहेत. एखादी वस्तू आहे तिची मार्क प्राइस समजा 700 आहे ना, आणि तुम्हाला डिस्काउंट पर्सेंटेज दिले, डिस्काउंट पर्सेंटेज समजा 15% आहे. आणि आपल्याला मग विचारलं की सेलिंग प्राइस मग काय असेल त्या वस्तूची, म्हणजे ती वस्तू मला किती रुपयाला मिळेल. जर मार्क प्राइस 700 आहे आणि डिस्काउंट त्याने 15% दिलेला आहे. कळतंय का आपण काय शिकतोय, आपण डिस्काउंट शिकतोय. डिस्काउंट म्हणजे आपण जेव्हा एखाद्या आपण दुकानात गेलो तर ते आपल्याला जे कमी करतात प्राइस की नाही प्रोडक्टची, त्यांची जी प्रिंटेड प्राइस असते त्याच्यामधून काही प्राइस लेस केली जाते आणि ती जी प्राइस आहे लेस केलेली त्याला डिस्काउंट म्हणतात. मग ते पर्सेंटेज वर पण खूप ठिकाणी असं असतं की पर्सेंटेज प्रमाणे कॅल्क्युलेट केलं जातं डिस्काउंट. ठीक आहे, तर आपल्याला सेलिंग प्राइस जर हवाय तर सेलिंग प्राइसचा फॉर्म्युला कसा आहे बघा. सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस इंटू 100 मायनस डिस्काउंट पर्सेंटेज आणि डिवायडेड बाय 100 आहे. हा फॉर्म्युला वापरू शकता किंवा मग तुम्ही काय करू शकता माहितीये का, ठीक आहे आपण हा फॉर्म्युला नुसार कॅल्क्युलेट करू. सेलिंग प्राइस जर पाहिजे तर एमपी इंटू 100 मायनस डिस्काउंट पर्सेंटेज. असा आपला फॉर्म्युला. त्यानुसार आपण या फॉर्म्युलानुसार गेलो तर फॉर्म्युला कसा आहे, मार्क प्राइस इंटू आपल्याला काय पाहिजे, सेलिंग प्राइस पाहिजे, म्हणजे ती वस्तू मला किती रुपयाला मिळणार. तर मार्क प्राइस त्या वस्तूची 700 आपण घेतलेली आहे इंटू 100 मायनस डिस्काउंट 15% आहे आणि डिवायडेड बाय 100. म्हणजे ही मार्क प्राइस आहे इंटू 100 मायनस डिस्काउंट पर्सेंटेज अपॉन 100 आणि या फॉर्म्युलाने आपल्याला सेलिंग प्राइस मिळणार 700 इंटू 100 मायनस 15 म्हणजे 85 आणि आपण 7 इंटू 85, 7 5 35, 7 8 595. या प्राइसला तुम्हाला ती वस्तू मिळणार आहे. तुम्हाला ती 700 रुपीजची आणि तुमची सेलिंग प्राइस झाली 595 है ना. आपली जी मार्क प्राइस होती ती 700 होती आणि सेलिंग प्राइस जी आली ती 595. आपल्याला डिस्काउंट पर्सेंटेज त्यांनी 15% दिले, पण ऍक्च्युअल डिस्काउंट जर काढायचंय, ऍक्च्युअल डिस्काउंट वेगळं आहे. पर्सेंटेज म्हणजे 100 वर असतं बघा. पर्सेंटेज याचा अर्थ 100 वर तुम्हाला ते डिस्काउंट मिळतं. पर्सेंटेज याचा अर्थ नीट कळला पाहिजे. डिस्काउंट हे 15% आहे, याचा अर्थ 100 रुपयाची वस्तू जर असेल तर त्याच्यावर 15 रुपये डिस्काउंट. पण आपली वस्तू काय नेहमी 100 रुपयाची नसते, पण आपण त्या हिशोबाने म्हणजे आता 100 वर जर 15 रुपीज डिस्काउंट आहे तर 200 वर किती होणार. 15%चा अर्थ कळला पाहिजे. पर्सेंट याचा अर्थ 100 वर असतो, पण मग त्यानुसार आपण जर मार्क प्राइस चेंज होते तर त्यानुसार डिस्काउंट पण वाढत जाते. मार्क प्राइस वाढली कारण डिस्काउंट पर्सेंटेज 100 वरचे जरी असले तरी मार्क प्राइस वेगवेगळी असू शकते. मग जर 100 वर 15 आहे तर 200 वर 30 येणार. 300 वर किती येणार. 300 वर किती डिस्काउंट येणार. जर 15% म्हटलं तर 300 वर 45 रुपीज येणार.
कॅल्क्युलेट करू. 45. कळलं? 45. बरोबर. म्हणजे पर्सेंटेज याचा अर्थ. बरोबर. मग त्याप्रमाणे 700 वर जर बघायला गेलं तर 15 चा होईल. 15 चा, कारण आपण 100 15 रुपये, मग 700 वर 15 चा म्हणजे किती होणार? टोटल तुमचं 700 वरचं डिस्काउंट किती होईल? 700 वरचं किती होऊ शकतं? 3 आणि 300 वर 45 रुपये, 400 वर 60 रुपये, 95 नाही होणार. 15 चा होईल ना. जसं आता 200 वर 30 रुपीज झालं, 300 वर 45, 400 वर 60, 75 असं जर कॅल्क्युलेट आपण ओरली कॅल्क्युलेट करायला गेलो तर आपल्याला लगेच कळलं पाहिजे, आपल्याला तो हिशोब लगेच आला पाहिजे की जर मला 15% आहे तर 700 ची वस्तू आहे तर मला एवढं एवढं डिस्काउंट मिळणार आहे. असं कळते का? 100 वरचं पर्सेंटेज दिलं ना की आपण कोणत्याही प्राइस वर तोंडी पण त्याचं उत्तर आपल्याला मिळू शकतं. म्हणजे समजा आता मी तुम्हाला सांगितलं की 20% डिस्काउंट आहे, 20%. तर 20% म्हणजे 100 वर 20 रुपीज. आपण समजा दुसरं एक्झाम्पल घेतलं. आपण समजा एखादं दुसरं एक्झाम्पल, एखादी वस्तू आहे ती समजा 20% डिस्काउंट आहे. 20% डिस्काउंट याचा अर्थ 100 वर 20 रुपीज. आता सांगा 500 रुपीजवर तुम्हाला किती रुपये डिस्काउंट मिळणार? 500 रुपयाच्या वस्तूवर. समजा एखाद्याचा डिस्काउंट रेट, व्हेरी गुड, बरोबर, तुम्हाला असं कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. आता याच्यावरचं जे डिस्काउंट आहे ते 700 आणि 595 मायनस होणार, म्हणजे कारण डिस्काउंटचा फॉर्म्युला आहे सेलिंग प्राइस. त्यामुळे 105 तुम्हाला ऍक्च्युअल डिस्काउंट मिळालं मगाशी एक्झाम्पल. आता आणखी समजा मगाशी मी जसं एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला, समजा डिस्काउंट पर्सेंट समजा 20% आहे ना. डिस्काउंट समजा 20% तुम्हाला दिलेला आहे आणि एखाद्या वस्तूची मार्क प्राइस 500 रुपीज, मार्क प्राइस 500 रुपीज, तर त्याच्यावर ऍक्च्युअल डिस्काउंट तुम्हाला कितीला मिळेल आणि ती वस्तू तुम्ही कितीला खरेदी कराल. म्हणजे ती वस्तू डिस्काउंट म्हणजे जी कमी होते प्राइस, जसं 20% डिस्काउंट म्हणजे 100 वर 20 रुपये मला 20 रुपीज कमी होणार. 100 वर जर 20 रुपीज कमी होतात तर 500 वर माझे 100 रुपीज कमी होतात. बघा, 100 वर 20, 200 वर 40, 300 वर 60, 400 वर 80 आणि 500 वर माझे 100 रुपीज लेस होणार. डिस्काउंट मला 100 रुपीज मिळणार. ऍक्च्युअल डिस्काउंट या मार्क प्राइस वर 500 वर मला 100 रुपये डिस्काउंट मिळणार आणि मग त्या वस्तूची सेलिंग प्राइस काय असणार आहे? तर सेलिंग प्राइस 400 असणार, कारण 100 रुपये लेस झाले, डिस्काउंट मला 100 रुपीज मिळाले. बरोबर. असं ओरली पण आपण कॅल्क्युलेट, म्हणजे फॉर्म्युला अप्लाय, जर इझी वाले मार्क प्राइस समजा खूप छोट्या असतील तर तुम्ही ओरली सुद्धा, आणि जर मोठ्या आहेत तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता सेलिंग प्राइस काढण्यासाठी, जो आपण मगाशी वापरला. सेलिंग प्राइसचा फॉर्म्युला, सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस इंटू 100 मायनस डिस्काउंट पर्सेंट. मोठ्या जर तुम्हाला अगदीच कॅल्क्युलेशनच्या बाहेर मार्क प्राइस आहे तर मग आपण हा फॉर्म्युला घेऊन आपण एसपी म्हणजे सेलिंग प्राइस आपल्याला काढता येईल. नाही कळलं? निशा कुंभार, नाही कळलं? डिस्काउंट म्हणजे काय माहितीये का? डिस्काउंट म्हणजे एखाद्या वस्तूमधील आपण एखादी वस्तू खरेदी करायला गेलो की आपल्याला बघा डिस्काउंट देतात, बरोबर आहे, म्हणजे काही किंमत त्याची कमी केली जाते. मग ते ठरलेलं असतं त्यांचं की आम्ही एवढंच डिस्काउंट देतो. 10% पर्सेंटेजमध्ये, टक्केवारीमध्ये असतं. 10% असतात किंवा 20% असतात, 15%, कितीही, है ना. मॅम परत एकदा हो, मग फॉर्म्युला केक सांगा ना. सेलिंग प्राइसचा Yes, फॉर्म्युला ma'am. हवाय का? सेलिंग प्राइसचा
सेलिंग प्राइसचा हा फॉर्म्युला आहे, मार्क प्राइस इंटू 100 मायनस डिस्काउंट पर्सेंट. आता हा कसा माहितीये का, आपण समजा एखाद्या दुकानात गेलो है ना, आता समजा आपण एक्झाम्पल घेऊ, एखाद्या दुकानात आपण गेलो आणि समजा त्यांनी सांगितले की आमच्याकडे 25% डिस्काउंट आहे, कुठलीही वस्तू तुम्ही घ्या, 25% डिस्काउंट आहे. ठीक आहे, 25% डिस्काउंट आहे आमच्या दुकानामध्ये सध्या चालू आहे. आता डिस्काउंट पर्सेंटेज आपल्याला कळले की 25% आहे कोणत्याही वस्तू. आणि तुम्ही समजा दुकानामध्ये बघितलं तर एक ड्रेस किंवा काही तुम्हाला आवडले आणि त्या ड्रेसची प्राइस होती समजा, त्या ड्रेसची मार्क प्राइस समजा 2500 रुपीज आणि त्या दुकानवाल्याने आपल्याला जो डिस्काउंट दिलेला आहे कोणत्याही वस्तूवर तो 25% आहे. म्हणजे आपल्याकडे मार्क प्राइस आहे आणि डिस्काउंट पर्सेंटेज आहे. तर या दोन गोष्टी जर माझ्याकडे आहेत आणि मला जर ती वस्तू कितीला मिळेल डिस्काउंट मायनस करून, म्हणजे त्या वस्तूची सेलिंग प्राइस जर मला काढायची तर डायरेक्ट या फॉर्म्युलाने मी काढू शकते. तुम्हाला जर स्क्रीनवर दिसत असेल हा फॉर्म्युला, त्याच्याने डायरेक्ट तुम्हाला सेलिंग प्राइस मिळेल, म्हणजे त्या वस्तूची ऍक्च्युअल प्राइस जी मला द्यावी लागणार दुकानवाल्याला, ही एवढी आहे प्राइस त्या वस्तूची 2500 एवढी प्राइस आहे, पण ती मार्क प्राइस आहे, तेवढी मला द्यावी लागणार नाहीये दुकानवाल्याला, कारण मला त्यांनी डिस्काउंट ऑफर केलेला आहे 25%. ठीक आहे, मग या फॉर्म्युलानुसार जर तुम्ही गेलात तर मार्क प्राइस टाकायचे 2500 आणि डिस्काउंट पर्सेंटेज जे आहे इथे टाकायचं 25. ठीक आहे, त्यानुसार आपल्याला सेलिंग प्राइस त्याची मिळणार आहे. ह्या सोपा आहे फॉर्म्युला. सेलिंग प्राइस आपल्याला पाहिजे तर मार्क प्राइस 2500 इंटू 100 मायनस डिस्काउंट पर्सेंटेज जे आहे ते 25 अपॉन 100. फॉर्म्युला कळला सर्वांना सेलिंग प्राइसचा? फॉर्म्युला कळला सेलिंग प्राइसचा? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, तर ma'am. आपण Yes, करणार काय इथे आता आपण सबट्रॅक्शन करूया. 2500 इंटू 100 मायनस 25 75 येणार आणि डिवायडेड बाय 100. तर हे 0 0 जातात आणि मग राहतं खाली डिनॉमिनेटर मध्ये तो 1 राहिला, तो नाही लिहिला तरी चालतो. वरती काय राहिलं 25 इंटू 75. 25 ने मल्टिप्लाय करा. $1875 म्हणजे ती वस्तूची सेलिंग प्राइस, आपल्याला जो ड्रेस आवडलाय त्याची सेलिंग प्राइस एवढी असू शकते. 1875 आपल्याला द्यावी लागते. ऍक्च्युअल त्याची प्राइस 2500 होती, पण डिस्काउंट आपल्याला मिळणार. डिस्काउंट किती मिळणार ते जर काढायचे आहे तर डिस्काउंट आपल्याला जी कमी झाली प्राइस ती किती झाली, तर मार्क प्राइस मधून सेलिंग प्राइस मायनस करायची. म्हणजे मला किती डिस्काउंट दिलं दुकानवाल्याने ऍक्च्युअली. पर्सेंटेज तर 25% मध्ये 25, पण ऍक्च्युअल मला किती डिस्काउंट मिळालं, कारण प्राइस नुसार मार्क प्राइस नुसार डिस्काउंट वेगवेगळं बनतं. मार्क प्राइस जशी बदलेल तशी तुमचे जो डिस्काउंट आहे तो पण बदलतो. आता मला जर माझी वस्तू 2500 ची तर मला डिस्काउंट किती मिळालं, तर 2500 मधून 1875 मायनस करायचं. म्हणजे मला 725 मिळालं का, 625 बरोबर आहे. 625 मला डिस्काउंट मिळालं. हे माझी एवढी प्राइस ड्रेसची कमी झाली, मला हे डिस्काउंट मिळालं. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही हे फॉर्म्युला यूज करू शकता डिस्काउंट साठी. कळलं सर्वांना?
Yes, ma'am. हो मॅम. हो मॅम. Yes, ma'am. Yes, कळाली. हो मॅम. बरं. आता इथे पण तुम्हाला काही एक्झाम्पल्स त्यांनी दिलेले आहेत. पहिलं दिलंय स्कूल शूज दिलेले आहे. स्कूल शूज मध्ये मार्क प्राइस 800 आहे, ते सगळं कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे. आणि एक गणित तुम्हाला खाली दिलेलं आहे, त्याचा आन्सर तुम्ही मला सांगा कॅल्क्युलेट करून. अ शर्ट, हा तुम्हाला तो जो फॉर्म्युला आहे तो पण आपल्याला माहित पाहिजे. एक फॉर्म्युला जो पर्सेंटेजचा आहे, डिस्काउंट पर्सेंटेजचा फॉर्म्युला. डिस्काउंट पर्सेंटेज काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला? दोन फॉर्म्युला इथे इम्पॉर्टंट आहे, एक सेलिंग प्राइसचा आणि एक डिस्काउंट पर्सेंटचा. डिस्काउंट पर्सेंट जर काढायचा आहे तर ऍक्च्युअल डिस्काउंट जो आहे, ऍक्च्युअल डिस्काउंट त्याच्या खाली डिवायडेड बाय मार्क प्राइस इंटू 100, हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा डिस्काउंट पर्सेंटेज साठीचा आहे. मग आपल्याला त्यांनी काय एक्झाम्पल विचारले बघा खाली, ट्राय युअर सेल्फ. बघा खाली एक गणित दिलेलं आहे. अ शर्ट मार्क ऍट ₹1200, म्हणजे एक शर्ट आहे त्याची मार्क प्राइस किंवा प्रिंटेड प्राइस ही 1200 आहे अँड इज सोल्ड फॉर ₹960. बट इट इज सोल्ड, म्हणजे ते विकलं, किती रुपयाला विकलं? 960 रुपीजला त्यांनी सोल्ड आउट केलेलं आहे, म्हणजे विकलेलं आहे. व्हॉट इज द डिस्काउंट पर्सेंटेज? डिस्काउंट पर्सेंटेज काढायचं. बघा डिस्काउंट पर्सेंटेज साठी आधी ऍक्च्युअल डिस्काउंट तुम्हाला काढावं लागेल, कारण ऍक्च्युअल डिस्काउंट तुम्हाला लगेच मिळेल, कारण दोन्ही प्राइस आपल्याला माहित आहे, मार्क पण माहित आहे आणि सेलिंग प्राइस पण माहित आहे. कारण त्या शर्ट त्यांनी प्रश्न कसा विचारला बघा, वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारू शकतात. मगाशी काय होतं, आपण मगाशी जी गणिते सोडवली ती काय होती, त्यांनी आपल्याला मार्क प्राइस दिलेली होती आणि डिस्काउंट पर्सेंटेज दिलेले होते आणि त्याच्यावरून आपण सेलिंग प्राइस काढली. आता काय आहे, आता मार्क प्राइस आहे, सेलिंग प्राइस आहे आणि आपल्याला पर्सेंटेज काढायचं. कळलं? कळते का? बघा ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी असतात, एक असते मार्क प्राइस, एक असते सेलिंग प्राइस, एक असतं डिस्काउंट पर्सेंटेज आणि एक असतं ऍक्च्युअल डिस्काउंट. हे 4 गोष्टी इथे असतात. या गणितांमध्ये 4 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. मार्क प्राइस, सेलिंग प्राइस है ना, मार्क प्राइस, सेलिंग प्राइस, त्यानंतर डिस्काउंट, ऍक्च्युअल डिस्काउंट जे ऍक्च्युअल पर्यंत मिळालं, आणि मॅम स्क्रीन दुसरं आहे नाही. मॅम हा. 80% डिस्काउंट. मॅम स्क्रीन बरं. दिसत नाहीये. मॅम स्क्रीन दिसत नाहीये. आता दिसते? दिसते स्क्रीन? बघा आपल्याला इथे शर्टची मार्क प्राइस 1200 दिलेली आहे आणि सेलिंग प्राइस 960 रुपीज, म्हणजे त्याची ऍक्च्युअल प्राइस आहे 1200, पण तो शर्ट आपल्याला विकला त्यांनी 960, म्हणजे काहीतरी आपल्याला डिस्काउंट दिले त्यांनी, कारण प्राइस त्याची 1200 होती पण आपल्याला त्यांनी सेल केलाय 960. तर मग आपल्याला विचारले की डिस्काउंट तर दिले आपल्याला त्यांनी, मग आपल्याला किती पर्सेंट डिस्काउंट दिले, पर्सेंटेज काढायचं है ना, म्हणजे हे काढायचं डिस्काउंट पर्सेंटेज. दिसतंय? पण त्याच्यासाठी काय काय पाहिजे आपल्याला? डिस्काउंट पाहिजे. ऍक्च्युअल मला किती डिस्काउंट मिळालं, आणि ऍक्च्युअल डिस्काउंटचा फॉर्म्युला काय आहे? डिस्काउंटचा फॉर्म्युला आहे मार्क प्राइस मायनस सेलिंग प्राइस, है ना. तर मार्क प्राइस माझी 1200 आहे शर्टची आणि सेलिंग प्राइस 960 आहे, म्हणजे मला याच्यावर डिस्काउंट मिळालं 240 रुपीज. तो ऍक्च्युअल डिस्काउंट, खरं डिस्काउंट मला एवढं मिळालेलं आहे, 240 माझे कमी झालेले आहेत पैसे, 240 रुपये. हे माझं डिस्काउंट आहे. डिस्काउंट वेगळं आणि डिस्काउंट पर्सेंट वेगळं, कारण डिस्काउंट पर्सेंट आपण 100 वर सांगतो. हे मला डिस्काउंट मिळालेलं आहे. आता डिस्काउंट वरून मी डिस्काउंट पर्सेंटेज फाइंड आउट करू शकते, कारण मार्क प्राइस, डिस्काउंट पर्सेंटेज. मॅम क्लास 4:50 पर्यंत आहे ना? येस. मॅम क्लास किती वाजेपर्यंत आहे? 4:50.
बघा डिस्काउंट, हे डिस्काउंट पर्सेंटेज विचारलं तर हा फॉर्म्युला युज करा. डिस्काउंट अपॉन एनपी इंटू 100. डिस्काउंट आपलं 240 आहे, मार्क प्राइस 1200 आहे आणि इंटू 100. हा 0 0 0 घालवायचे. 12 1 जा 12, 12 2 जा 24 आणि 0. म्हणजे डिस्काउंट पर्सेंटेज आहे ते 20%. 80% नाही, 20% त्यांनी आपल्याला डिस्काउंट दिलेला आहे. ऍक्च्युअल डिस्काउंट 240 आहे, पण डिस्काउंट पर्सेंटेज विचारलं 100 वर किती, तर 20 रुपीज. 100 वर जर डिस्काउंट आहे तर ते 20 रुपीज आहे. ठीक आहे. बरं, आता पुढे आपण जे आहे आपल्याला ते पण तसंच आहे. प्रॉफिट अँड लॉस पण आपण बघा नेहमीच्या आपल्या याच्यामध्ये प्रॉफिट आणि लॉस पण आपण शिकतो. ठीक आहे. प्रॉफिट आणि लॉस म्हणजे काय, तर एखादा आपण बिझनेस करायचा आहे तर मग त्याच्यामध्ये आपण बघा, मी समजा एखादं माझं दुकान आहे, दुकान मी असंच नाही ना चालवणार. मी काय करते, माल मी स्वस्तामध्ये कमी पैशामध्ये आणते है ना. समजा मी 500 किंवा 5,000चा माल मी भरला दुकानामध्ये सुरुवातीला, आणि तो जर मी 7,000ला विकला सगळा माल, कोणताही असेल, काही म्हणजे तुमचं स्टेशनरीचं असेल, तुम्ही शॉप चालू केलंय, किंवा कोणत्याही प्रकारचं तुम्ही ग्रॉसरी शॉप असेल किंवा काही शॉप वेगळं शॉप असेल है ना, नॉवेल्टीचं असेल, तर मी माल जो खरेदी केलेला माल आहे त्याच्यापेक्षा जास्तला तो माल विकला म्हणजे माझी जी, बघा 2 प्राइस असतात त्याच्यामध्ये. बघा आता डिस्काउंट वेगळं ठेवा. डिस्काउंट हे कधी असतं, जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करायला जातो तेव्हा आपल्याला जी कमी प्राइस केली जाते त्याला डिस्काउंट मिळतं. प्रॉफिट अँड लॉस कधी, एखादा आपण समजा बिझनेस करतोय तर त्याच्यामध्ये आपण प्रॉफिट आणि लॉसचा हिशोब नेहमी करतो. म्हणजे प्रॉफिट कधी होतं, बघा 2 प्रकारच्या प्राइस असतात, एक कॉस्ट प्राइस असते आणि एक सेलिंग प्राइस असते. प्रॉफिट अँड लॉस मध्ये या 2 प्राइस असतात, कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस, सेलिंग प्राइस. कॉस्ट प्राइस म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? कॉस्ट प्राइस, कॉस्ट प्राइस काय असतं? कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत. एमपी, मार्क प्राइस नाही. मार्क प्राइस वेगळी, कॉस्ट प्राइस वेगळी. मार्क प्राइस म्हणजे त्या वस्तूची दुकानामध्ये जर टॅग वर असते ती मार्क प्राइस असते. कॉस्ट प्राइस त्याला नाही म्हणत. कॉस्ट प्राइस म्हणजे मी एखाद्या ठिकाणी गेली, मी समजा काहीतरी व्यवसाय करते, काहीतरी माझं कसं तरी दुकान आहे आणि मी माल खरेदी केला, मी पण खरेदी करून आणणार ना कुठून तरी. मग तो जो मी खरेदी केलेला खरेदी किंमत म्हणजे तेव्हा जो माल मी खरेदी करून आणला तो कितीला खरेदी केला, आणि मग विक्री किंमत असते. एक खरेदी किंमत असते, एक विक्री. जसं मी एखाद्या ठिकाणाहून समजा मी 2,000चा ड्रेस आणला है ना, आणि मला तो आवडला नाही किंवा मला तो काहीतरी प्रॉब्लेम झाला, मला नाही आवडला, तर मग आता मी काय करू, 2,000चा ड्रेस मग मी जो एखाद्या माझ्या मैत्रिणीला किंवा कोणाला तरी माझ्या शेजाऱ्यांना मी तो 1,500ला विकला, कारण तसा पण मला नको हवा. 2,000ला मी खरेदी केला होता आणि विकला मी 1,500ला. 2,000ला मी तो खरेदी केला होता आणि 1,500ला. छापील किंमत नाही. छापील किंमत ही छापलेली किंमत असते वस्तूवरची, ती डिस्काउंट मध्ये येते. ती मार्क प्राइस, छापील किंमत म्हणजे मार्क प्राइस, ती डिस्काउंट मध्ये असते. ती वस्तूची प्रिंटेड प्राइस असते. ही खरेदी किंमत आहे. हा, खरेदी किंमत आहे. ठीक आहे. तर खरेदी किंमत आणि विक्री किंमत अशा 2 प्राइस असतात. कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस अशा 2 टाईपच्या प्राइजेस याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट आणि लॉसशी रिलेटेड असतात. मग प्रॉफिट कधी होतो आणि लॉस कधी होतो हे आपल्याला कळतं. एक आपला जनरल आपला कॉमन सेन्स आहे. म्हणजे मी समजा 10 रुपयाला वस्तू खरेदी करते आणि 20 रुपयाला विकते, तर माझं काय होणार आहे? 10 रुपयाचा नफा होणार आहे. नफा होणार. बरोबर, नफा आणि तोटा. व्हेरी गुड. मग नफा कधी होतो किंवा प्रॉफिट
प्रॉफिट कधी होतो सांगा, नफा कधी होतो, प्रॉफिट केव्हा होतो आपण? जेव्हा आपण त्याला जेव्हा विक्री किंमत जास्त असते तेव्हा नफा होतो. जेव्हा खरेदी किंमत जास्त असते तेव्हा तेव्हा आपला व्हेरी गुड. जेव्हा ताईंनी छान सांगितलं. बरोबर. ज्यावेळी खरेदी किंमत मोठी असते विक्री किमतीपेक्षा तेव्हा आपल्याला तोटा होतो. खरेदी किंमत म्हणजे जास्त किमतीला खरेदी केलं आणि कमी किमतीला विकलं तर मग त्याच्यामध्ये तोटाच होणार, आपला लॉस आहे. जेव्हा कॉस्ट प्राइस मोठी असणार सेलिंग प्राइस पेक्षा तेव्हा आपल्याला लॉस होणार. ठीक आहे. आणि जेव्हा आपली जी सेलिंग प्राइस आहे ती कॉस्ट प्राइस पेक्षा मोठी असणार तेव्हा आपल्याला काय होणार आहे, प्रॉफिट होणार आहे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये पण पर्सेंटेज असतात, प्रॉफिट पर्सेंट आणि लॉस पर्सेंट. प्रॉफिट कसं काढणार, प्रॉफिट मध्ये सेलिंग प्राइस मोठी असते म्हणून प्रॉफिट जर आपल्याला काढायचे तर एसपी मायनस सीपी असते, म्हणजे विक्री किंमत मायनस वजा खरेदी किंमत. नफा काढायचा तर नफ्यामध्ये मोठी कोण असते, नफा केव्हा होतो, जेव्हा विक्री किंमत मोठी असते. मग मोठ्यामधूनच लहान किंमत आपण वजा करणार. म्हणजे नफा काढायचा आहे, म्हणजे आता समजा मला नफा शोधायचा आहे तर नफ्यामध्ये मोठं काय आहे तर विक्री किंमत. मग नफा शोधायचा आहे, प्रॉफिट शोधायचंय तर एसपी मायनस सीपी, कारण एसपी मोठी आहे त्याच्यामध्ये प्रॉफिटमध्ये. कळलं? जी मोठी आहे त्या मोठ्यामधून लहान गोष्ट मायनस करायची आहे. कळते का? प्रॉफिटमध्ये प्रॉफिट केव्हा होतो, जेव्हा एसपी ग्रेटर असते सीपी पेक्षा, म्हणजे विक्री किंमत जेव्हा मोठी असते खरेदी किमतीपेक्षा तेव्हा आपल्याला नफा होतो. आणि मग नफा किती झाला किंवा प्रॉफिट किती झाला हे जर काढायचंय, प्रॉफिट मला कितीचा झाला हे जर मला फाइंड आउट करायचंय, नफा कितीचा झाला तर मग मोठ्यातून लहान म्हणजे एसपी मधून सीपी वजा करा, म्हणजे विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा करा, तो नफा मिळणार तुम्हाला. विक्री किंमत वजा खरेदी किंमत. ठीक आहे. प्रॉफिट कसा शोधायचा, प्रॉफिट कसा शोधायचा, प्रॉफिट मला किती झाला हे कसं कळणार मला, प्रॉफिट कसं मिळणार, एसपीतून सीपी वजा करायचं किंवा विक्रीतून खरेदी वजा. बरोबर. ठीक आहे. हे प्रॉफिट साठी. आता याचे पण पर्सेंटेज असतं, म्हणजे पर्सेंटेज किती किती पर्सेंटचा मला नफा झाला हे पण जाणून घेणं गरजेचं आहे. कारण मला कसं असतं माहितीये का, एखाद्या व्यवहारामध्ये मला खरंच नफा जास्त झालाय की कमी झालाय, दोन मी समजा दोन बिझनेस केले किंवा मी दोन व्यवहार केले. समजा एखादी वस्तू मी 1000 रुपयाला आणली है ना, आणि मी समजा ती 1200 रुपयाला विकली. ठीक आहे. आणि एखादी वस्तू मी समजा 2000 ला आणली आणि मी 2300 ला विकली है ना. समजा दोन वेगवेगळे व्यवहार केले मी, 1000 रुपयाला आणली वस्तू आणि 1200 ला विकली, दुसरी 2000 ला आणली 2300 रुपयाला विकली. तर मला आता कळणार कसं की मी कोणत्या व्यवहारामध्ये मी जास्त मला फायदेशीर झालेले आहे, पहिला व्यवहार इकडचा की इकडचा. तर त्याच्यासाठी पर्सेंटेज असतात. म्हणजे जर तुम्ही 2-3 ठिकाणाहून वस्तू आणल्या आणि मग त्याच्यानुसार तुम्ही जर विक्री किंमत काढली तर मला कोणता व्यापार किंवा कोणता व्यवहार मला फायदेशीर झाला आहे, तर ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं तर त्याच्यासाठी पर्सेंटेज इम्पॉर्टंट आहे. कारण असं तुम्हाला कळणार नाही. आता तुम्ही पहिल्यांदा बोलाल, हे बघा ऐका, पहिला व्यवहार काय आहे की 1000 रुपयाची मी वस्तू घेतली 1000ची आणि 1200 ला विकली, तर त्याच्यामध्ये 200 रुपये मला काय झालेलं आहे, प्रॉफिट झालेलं आहे. बरोबर आहे. आणि दुसऱ्या व्यवहारामध्ये मी 2000 ला मी खरेदी केली आणि 2300 ला विकली. बरोबर आहे. आता तिथे मला 300 रुपये नफा, पण तुम्ही काय बोलाल मग 300 रुपये, मग हा व्यवहार तुमचा जास्त फायदेशीर आहे कारण इकडे 200 रुपयेच प्रॉफिट झाले पण इकडे 300 रुपये झाले. तर याच्यावरून आपण नाही सांगू शकत नफा किती झाला, याच्यावरून नाही सांगू शकत, तर पर्सेंटेज वरून आपण सांगू शकतो. म्हणजे कसं, आता प्रॉफिट पर्सेंटेज वरून आपल्याला सांगता येतं की कोणता आपला जो व्यवहार आहे तो आपल्याला जास्त फायदेशीर आहे. आता एका व्यवहारामध्ये बघा, एका व्यवहारामध्ये कॉस्ट प्राइस जी आहे ती 1000 होती आणि सेलिंग प्राइस 1200, आणि दुसऱ्या व्यवहारामध्ये कॉस्ट प्राइस 2000 होती
आणि सेलिंग प्राइस जी आहे ती 2300. असं बघून आपल्याला वाटेल की हा जो आहे हा फायदेशीर ठरलेला आहे मला. सॉरी, हा नाही, हा फायदेशीर ठरलेला आहे व्यवहार, कारण याच्यामध्ये 300 रुपये नफा आहे, प्रॉफिट आहे. पण तसं आपल्याला नाही सांगता येत, कारण कॉस्ट प्राइस वेगवेगळी आहे. कॉस्ट प्राइस जर सेम असेल तर आपण बोलू शकतो, म्हणजे ही दोन्हीकडे 1000 रुपये असते कॉस्ट प्राइस, तर आपण सांगू शकलो असतो की याच्यामध्ये मला जास्त फायदा झाला. कॉस्ट प्राइस वेगवेगळी असेल तर आपल्याला सांगता नाही असं, प्रॉफिट बघून नाही सांगता येणार की कोणता व्यवहार मला जास्त फायदेशीर आहे. मग त्याच्यासाठी प्रॉफिट पर्सेंटेज काढायचे, दोन्हीचे पर्सेंटेज काढायचे. प्रॉफिट पर्सेंटेज साठी प्रॉफिट कॉस्ट प्राइस वर असतात नेहमी प्रॉफिट. जसं डिस्काउंट हे नेहमी मार्क प्राइस वर असतात, तसं प्रॉफिट आणि लॉस दोन्हीही कॉस्ट प्राइस वर कॅल्क्युलेट केले जातात. म्हणजे डिनॉमिनेटर पर्सेंटेज जे आहे ते नेहमी कॉस्ट प्राइस वरच कॅल्क्युलेट केले जातात. खाली सेलिंग प्राइस कधीच घ्यायची नाही. डिस्काउंट मध्ये पण डिस्काउंटचे पण पर्सेंटेज काढताना डिनॉमिनेटर मध्ये आपण मार्क प्राइस नेहमी घेतो. तसं इथे प्रॉफिट आणि लॉसचे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे असतील तर कॉस्ट प्राइस वरच केले जातात. कळलं? तर कॉस्ट प्राइस घ्यायची डिनॉमिनेटर मध्ये इंटू 100. इथे पण प्रॉफिट पर्सेंटेज पाहिजे, तर कॉस्ट प्राइस प्रॉफिट इंटू 100. आता याची कॉस्ट प्राइस किती आहे? याची 1000 आहे कॉस्ट प्राइस. आणि प्रॉफिट किती झालाय मला? तर 200 रुपयाचा प्रॉफिट झालाय. कारण प्रॉफिट आपण कसा काढतो? प्रॉफिट इज इक्वल टू एसपी मायनस सीपी. 1200 मायनस 1000 हे 200 रुपयाचा मला प्रॉफिट झाला. आणि याच्यामध्ये मला प्रॉफिट झाले 300 रुपीज. 2300 म्हणजे एसपी मायनस सीपी, 300 रुपयाचा प्रॉफिट झाला. इथे इंटू 100, तर इथे 0 0 0 0 0 0, इथे 20% तुमचा प्रॉफिट झालेला आहे. आणि इथे जर मी प्रॉफिट पर्सेंटेज काढले तर 300 आहे. कॉस्ट प्राइस इथे 2000 आहे. ते 15 येईल बघा इथे. आता इथे 15%च प्रॉफिट झालेला आहे, म्हणजे इथे जे पर्सेंटेज आहे ते 15% आहे आणि इथे 20% आहे. आपल्याला बघताना असं वाटलं अरे इथे तुम्हाला जास्त फायदा झाला, कारण इथे 300 रुपयाचा फायदा झाला. पण आपण हे नाही बघितलं की कॉस्ट प्राइस याची जास्त होती. इथे कॉस्ट प्राइस 1000च होती, इथे 2000 होती. इथे जरी 2300 ला तुम्हाला वाटलं की अरे 300 रुपये इथून मिळाले, इथून 200च मिळाले, तर इथे जास्त फायदा झालाय. तर तसं नाही, तुम्हाला या इकडच्या व्यवहारामध्ये जास्त प्रॉफिट झालेला आहे 20%, आणि इकडचा जो व्यवहार आहे त्याच्यामध्ये 15%. मग पुढच्या वेळेला तुम्ही जेव्हा तुमचं व्यवहार कराल तेव्हा इकडच्या बरोबर केलेला तुम्हाला जास्त फायदेशीर, सॉरी इकडचा लेफ्ट साईडचा तिथे जास्त फायदेशीर असेल. तिथे 20% डिस्काउंट आहे, सॉरी 20% प्रॉफिट आहे. ठीक आहे, कळलं? म्हणून पर्सेंटेज काढायचं असतं, कारण ऍक्च्युअल डिस्काउंट मधून आपल्याला, अगं मी कोणाला काहीच म्हणलं क्लास नाही. किती वाजता संपणार आहे? क्लास 6 मॅम वाजता अजून संपणार किती आहे. वेळ आहे? मॅम 6 वाजेपर्यंत आपला क्लास आहे. 6. चालेल का? मॅम घरचा येस मॅम चालेल. येस मॅम चालेल. हो. येस मॅम चालेल चालेल. का? हो हो चालेल. नाही बरं, हे कळलं का? आधी आपण पर्सेंटेज का काढतो? कारण पर्सेंटेज कोणता येस व्यवहार मॅम. आपल्याला फायदेशीर आहे किंवा कोणता व्यवहार जास्त तोट्याचा आहे. लॉस पण तसंच काढू शकतो. येस मॅम. मॅम नेम ऑफ टॉपिक. बाय बाय मॅम. मॅम नेम ऑफ टॉपिक. अरे बाय बाय. मॅम होमवर्क. बाय मॅम. मॅम होमवर्क मी तुम्हाला ही पीपीटी पाठवू का? खाली बघा ट्राय. मॅम अरे ट्राय, पण क्लास मॅम संपलाच नाही. थँक्यू मॅम काय? मॅम अरे तुमचं काय ग्रुप ह्याच्यावर काय कमेंट चाललंय? चल फुटका म्हणाली, तू गप, हे काय चाललंय? कोणाचं काय?
अरे क्लास संपलाच नाही अजून. बरं, इथे आपला पीपीटी मध्ये बघा काही क्वेश्चन आहेत. इथे बघा हे क्वेश्चन लिहून घ्या. हा इथे ट्राय युअर सेल्फचा क्वेश्चन आहे बघा. रिया बाईज अ बुक फॉर ₹300. म्हणजे रियाने एक पुस्तक 300 रुपयाला खरेदी केला अँड सेल्स इट फॉर ₹360 आणि ते विकलं 360 रुपयाला. तर व्हॉट इज हर प्रॉफिट पर्सेंटेज? मग तिचे प्रॉफिट पर्सेंटेज काय आहे? जसं आपण काढले बघा प्रॉफिट पर्सेंटेज इथे, तसेच आधी प्रॉफिट काढायचा एसपी मायनस सीपी आणि मग प्रॉफिट पर्सेंटेजचा फॉर्म्युला काय आहे? प्रॉफिट अपॉन सीपी इंटू 100. हा फॉर्म्युला प्रॉफिट पर्सेंटेज साठी वापरायचा आहे. लिहून घ्या हे गणित. हे खाली दिसेल तुम्हाला ट्राय युअर सेल्फचं हे गणित लिहून घ्यायचं. ठीक आहे. इथे आपण डिस्काउंटचं पण लिहिलं. Riya buys a book for ₹300 and sells it for ₹360. What is the profit percentage? Okay. तर त्यानंतर आपल्याला हे सगळे फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आणखी जर काही असतील गणित तर आपण हे बघा हे फॉर्म्युलाज आपले सगळे लक्षात ठेवायचे. एसपीचं पण आपल्याकडे फॉर्म्युला आहे दोन्हीसाठी, लॉस साठी आणि प्रॉफिट साठी. आपल्याला हे पण शिकायचं होतं पण आपली वेळ संपलेली आहे. आपल्याला वेळ मिळाला नेक्स्ट वीक मध्ये तर आपण घेऊया. ठीक आहे. तुमच्याकडे जर काही प्रॉफिट आणि लॉस कालचा होमवर्क केला सर्वांनी? Yes, ma'am. तुम्हाला मी सिरीज लिहायला सांगितलेलं अरिथमॅटिक आणि जॉमेट्रिकच्या 5-5. ठीक आहे. आपण नेक्स्ट वीक मध्ये भेटू आणि नाही भेटलो तर आधी तुम्हाला बेस्ट ऑफ लक सर्वांना. चांगले पेपर लिहा. मॅथ्सचं बेसिकच असणार आहे त्यामुळे बेसिक जे आहे नंबर सेन्स वगैरे किंवा हे रिअल लाईफ डिस्काउंट हे छोटे म्हणजे ट्रिकी प्रश्न असणार पण Ma'am, बेसिक name of topic. Ma'am, Bye, ma'am. name of रिअल topic. लाईफ मॅथ्स. बाय. म्हणजे मॅम उद्या नाही क्लास होणार? Bye, ma'am.